चोपडा तालुक्यातील निमगव्हाण येथील तापी नदीवरील पूल हा धुळे, जळगाव या 2 जिल्ह्यांना जोडणारा एकमेव पूल आहे। तापी नदीवरील पुलावर पहिल्याच पावसाच्या पाण्याने त्यावर पडलेले खड्डे हे तुडुंब भरून दिसून येत आहेत। त्या कारणास्तव वाहनधारकांसाठी यावरून प्रवास करणे हे त्रासदायक झालेले आहे। पुलावर खड्ड्याचे प्रमाण वाढले असल्याने व पाऊस सुरू झाला असल्या कारणास्तव वाहन चालकांना तापी नदी पुलावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। पावसाचे पाणी साचल्या कारणास्तव खड्डे हे दिसून येत नाहीत, यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। काही मोठा अपघात होईल याच्या अगोदर सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी लवकरात लवकर तापी नदी पुलावर लक्ष केंद्रित करावे असे निमगव्हाण येथील सरपंच दिनेश सपकाळे यांनी सांगितले। पुलाच्या दोन्ही बाजूने पावसाचे पाणी निघण्यास जागा नसल्याने पुलावर ते पाणी साचलेले दिसत आहे। पाणी जास्त साचल्या कारणास्तव वाहन चालकांचे हाल बेहाल होताना दिसून येत आहेत। तसेच अपघात होण्याची दाट शक्यता देखील या ठिकाणी वर्तवली जात आहे, असे तेथील रहिवासी नंदलाल भाऊराव पाटील, सरपंच दिनेश सपकाळे, माजी उपसरपंच देवानंद पाटील यांनी बोलताना सांगितले। लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनायक पाटील, चोपडा, जिल्हा जळगाव। झाला आणि पुलावर एवढं पाणी साचलेलं आहे, तर जेणेकरून त्या पाण्यामुळे कोणाचा जीव जाऊ शकतो। त्यामुळे PWD वाल्यांनी याच्यावर त्वरित लक्ष देऊन आपली जी होणारी दुर्घटना आहे तिला त्वरित थांबवावे। आपण कुठले रहिवासी साहेब? मी निमगव्हाण सरपंच दिनेश सपकाळे। याच्या अगोदर काही काम केलेलं आहे का PWD वाल्यांनी? केलेलं आहे, पण हे जे महत्त्वाचं आहे ते पाणी, पुलावर साचलेलं पाणी हे खड्ड्यांमुळे जे येणारे जाणारे वाहन आहेत यांचा अनबॅलन्स होतो आणि ॲक्सिडेंट होण्याची दाट शक्यता असते। त्याच्यामुळे आमची ग्रामस्थांची विनंती आहे की लवकरात लवकर ज्या पुलाच्या साईडला ज्या नाल्या आहेत पाणी जाण्यासाठी नदीमध्ये, त्या त्वरित कोराव्यात आणि जी माती आहे जिथं साचलेली ती माती जर काढली तर त्वरित वाहनांना तेवढं पाणी पुलावरून खाली जाईल आणि वाहनांचा जो रस्ता आहे तो तेवढा मोकळा होईल, म्हणजे ॲक्सिडेंट होण्याची काही दाट शक्यता राहणार नाही। लोकनायक न्यूज।